हाय फ्रेंड, प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे थापटवडी आणि पाटवडी बोलतात. तर बघा, इथं मी असं छान असं बेसन शिजवून घेतलं आहे. याच्यामध्ये मी जिरं, लसूण, हळद, लाल तिखट आणि मीठ असं घालून हे बेसन मी असं शिजवून घेतलं आहे. आता हे बेसन आपण इथे ताटाला तेल लावून त्या ताटावरती पुढच्या बाजूने किंवा पाठच्या बाजूने थापून घेणार. त्याच्यावरती कोथिंबीर कापून टाकणार आणि त्याच्यावर सफेद तेल टाक. इथं आहे हे मसाला करून ठेवला मी. याच्याबरोबर आपल्याला रस्सा लागतो, त्यासाठी त्यात कांदा भाजून, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं घालून वाटण करून ठेवलं इथं. आणि इकडे नंतर फोडणीसाठी लाल तिखट, घरगुती मसाला, राई, जिरं. तर आपण आता हे बेसन शिजलेलं आहे आपलं आणि आपण ते ताटावर थापून घेऊ. आता बघा, हे ताटात मी गरम गरम दिसत असून तुम्हाला वापरणी इथे. आता हे गरम गरमच आपल्याला ताटात पूर्ण पसरून घ्यायचं. आणि इथे मी गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवले आणि जे ते आपण बेसन काढून घेतलं, तर ज्याची ते खाली खरवड राहते ना, त्याच्यात पाणी ओतायचं आणि गरम करून पाणी त्याचंच आपल्याला रस्सा बनवायचं. चला आता मी हे थापून घेते. तर बघा, छान असं मी इथे थापून घेतलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला ताटामध्ये. आणि इकडे पाणी उकळत आहे. आता आपण रस्सा पण बनवून घेऊ. आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकून घेते छान अशी. आणि आपण आता याच्यावर तीळ पण टाकून घेऊ. तर आता बघा, मी तीळ टाकून घेते, सफेद तीळ. खूप छान होते थापटवडी. बघा, आता मी तीळ पण टाकून घेतले आणि कोथिंबीर टाकून घेतली. आता हे थंड झालं ना की नंतर आपण याच्या वड्या पाडणार. चला आता आपण रस्सा बनवून घेऊ. आता बघा, इथं मी कढई तापत ठेवली आणि आपण दिवाळीला ही कढई घेतली होती, तर मी आता वापरायला काढली आहे कालपासून. तर कशी वाटली माझी कढई ते पण नक्की सांगा. आणि आता आपण तेल तापलं, तेल टाकून घेतलं मी 1.5 पळी. तर आता तेल थोडंसं तापलं, तर मी आता जिरं, मोहरी टाकून घेते. आता बघा, आपले मोहरी चांगले तडतडले, तर आता आपण जिरं पण टाकून घेऊ. आणि जिरं तडतडलं की मी ते खोबरं, लसूण बारीक केलेलं, म्हणजे असं थोडंसं आबडधोबड वाटून मिक्सरमध्ये घेतलेलं आहे. आता ते पण टाकून घेऊ. छान असा तडका दिला ना, छान रस्सा बनतो खोबरा आणि लसणाचा. आणि आता आपण ह्याच्यात कढीपत्ता पण टाकून घेऊ. आता मी कढीपत्ता टाकला, थोडीशी कोथिंबीर आणि याच्यात आता आपण हा वाटण केलेलं टाकून घेऊ. तर हे वाटण छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि नंतर मग आपण घरगुती मसाले टाकू. हे बघा, आता आपलं छान असं तेल सुटले मसाल्याला. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर मसाले काय मी वाटणामध्ये थोडंसं कांदा लसूण मसाला आणि धना पावडर, जिरा पावडर वाटली होती. तर मी आता इथं थोडंसं तिखटाला टाकते तरी येण्यासाठी. आणि आता मी हे टाकत आहे आमचा घाटी मसाला, 2 चमचे बारके. जास्त तिखट नाही बनवणार. आणि वाटताना पण थोडीशी हळद टाकली होती. आता थोडीशी फोडणीला मी हळद टाकते. असा आमचा घरगुती काळा मसाला आहे, ठेवणीतला वर्षभराचा. आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आता पहा, तुम्ही पाहू शकता की किती छान असं तेल सुटलंय मसाल्याला. तरी पण अजून 2 मिनटं आपण छान असं परतून घेऊ मसाला, म्हणजे रस्सा आपला छान चवीला लागेल. आता आपण मीठ टाकून घेऊ. मीठ टाकलं मी 1-1.5 चमचा.
आता मिक्स करून घेऊ. आणि आता आपण जे ते पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी टाकून घेऊ. आणि आता हे आपण फक्त 5 ते 10 मिनटं उकळून घेऊ. आपली रस्सा तयार आहे. फक्त 10 मिनटं उकळून घेऊ. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. याला काय आपल्याला जास्त हे करायचं नाही, कारण फक्त ते उकळलेलं आपण हे टाकलेलं आहे बेसनाचं, राहिलेलं बेसन. तर ते शिजलेलंच असतं, त्यामुळे त्याला काय जास्त शिजवायचं नाही. आता वरतून मी कोथिंबीर पण टाकली थोडी. आणि इकडं आता ह्या वड्या मी कापून घेत आहे. तर कशी वाटली माझी थापट वड्याची रेसिपी, रस्सा, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तुम्हाला नंतरला थाली बनवल्यावर पण दाखवते. तुम्ही हा रस्सा ह्या वड्या रश्श्यात खाऊ शकतात, तशाच सुक्या पण खाऊ शकता. आणि हा रस्सा तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खूप छान लागतो. नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.